नमस्कार, तुमचं कामिनी युनिक रेसिपीमध्ये स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण माझे तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील. आज आपण सँडविच बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला 3 एवढे बटाटे घ्यायचे आहे. ते बटाटे उकडून घ्यायचे आहे. बघा, आता आपले हे बटाटे हे चांगले उकडून झालेले आहे. आता आपण यांचे साल काढून त्यांना एका बाउलमध्ये चुरून घेऊया. बघा, आता आपण बटाटे उकडून झाल्यानंतर त्यांची साल काढून घेतलेली आहे. आता आपण त्यांना चांगले चुरून घेऊया. हाताने असं आपल्याला बटाट्यांना चांगलं चुरून घ्यायचं आहे. चांगलं चुरून घ्यायचं आहे. बघा, हे असं करून घ्यायचं आहे आपल्याला बटाट्याला चांगलं चुरल्यानंतर आता आपल्याला याच्यात साधारणतः एवढा कांदा घ्यायचा आहे. 1 मिरची घ्यायची आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही जास्त तिखट लागत असेल तर 2 पण मिरच्या घेऊ शकता. थोडंसं लसूण घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर घ्यायची आहे. आता याला आपण बारीक असं चॉप करून घेऊया. बघा, आता मी इथे एकदम बारीक असं लसूण कापून घेतलेलं आहे. बारीक असं मिरच्या कापून घेतलेल्या आहे. कोथिंबीरसुद्धा बारीक कापून घेतलेली आहे. कांदा पण बघा किती बारीक कापलेला आहे. साधारणतः आपल्याला सर्व वस्तू ह्या खूप बारीक प्रमाणात कापायच्या आहे. आता आपण मसाले बघूया. आता फोडणीसाठी आपल्याला थोडी राई घ्यायची आहे. थोडं जिरं घ्यायचं आहे. इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे 1 चमचा. 1 चमचा थोडी चटणी घेतलेली आहे. अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि 1 चम्मच धन्यांचं पावडर घेतलेला आहे. पावभाजी मसाला हा आपल्या भाजीला एक छान चटपटा स्वाद देण्यासाठी आपण थोडंसं पावभाजी मसाल्याचे ॲड केलेलं आहे. आता गॅस चालू करून आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे. कढई तपली की त्याच्यात 2 चम्मच तेल टाकायचं आहे. आपल्याला ती भाजी तयार करायची आहे सँडविचसाठी. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. मी लसूण टाकला आधी, मग थोडी मोहरी टाकूया, जिरं टाकूया. तर याला चांगलं लालसर आपल्याला भाजायचं आहे. लसणचा कलर हा आपला आता चेंज झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मिरची ॲड करणार आहे. लगेच आपल्याला कांदेसुद्धा हे टाकून घ्यायचे आहे. त्यांना चांगलं प्रकारे कलसून घ्यायचं आहे. कांदा हा आपला चांगला झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये हे बटाट्याचं जे आपण मिक्सचर केलेलं आहे ते टाकणार आहे. मिक्सचर टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यात आपल्याला हे सर्व जे मसाले होते ते ॲड करून घ्यायचे आहे आणि चांगलं कालवून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे हे हलवून घ्यायचे आहे. आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मसाले, जेणेकरून आपल्याला कुठे आपले मसाले सुटायला नको. चवीनुसार याच्यात मीठ घालायचं आहे. आणि हे मीठ थोडं घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. भाजी चांगली परतून घ्यायची आहे. आता आपली भाजी रेडी झालेली आहे. तिला एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण. भाजी आता झालेली आहे आपली. आता आपण ब्रेडवर टमाटा केचप लावून घेऊ.
तर ब्रेडवर ही भाजी आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायची आहे. परत अजून एक ब्रेड घ्यायचा आहे, त्याला टमाटा कॅचअप हे चांगलं लावून घ्यायचं आहे. हे लावल्यानंतर आपल्याला या ब्रेडवर हा ब्रेड असा ठेवायचा आहे आणि घट्ट असा दाबून घ्यायचा. तर गॅसवर आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा आहे. पॅन आता गरम झालेला आहे. आता मी याच्यावर तूप घालणार आहे. तुम्ही याच्यावर तुम्हाला तूप नाही आवडत असणार तर तुम्ही ऑइल पण घालू शकता. तर वरून पण थोडं तूप हे लावून घ्यायचं. आता आपल्याला एका साईडने परतून घ्यायचं आहे. बघा असं लालसर होऊ द्यायचं आहे. आपल्या सँडविचला चांगलं शेकून घ्यायचं आहे. छानसा असं सँडविच आपला तयार झालेला आहे. आपले क्रिस्पी सँडविच हे तयार झालेले आहे. बघा किती छान आणि स्वादिष्ट दिसत आहे. नवीन नवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. 5 मिनिटात आपलं सँडविच हे तयार झालेलं आहे. झटपट हा असा नाश्ता रेडी आहे.